जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नमस्कार. जागर जनस्थानच्या बुलेटिनमध्ये मी सुनील शिंदे आपलं स्वागत करतोय. आपण घेतोय दिवसभरातील घडामोडींचा सविस्तर आढावा. नाशिक सहकारी साखर कारखाना चालू होणार का, की फक्त राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीची स्टंटबाजी सुरू आहे, असा सवाल उपस्थित होतोय. त्यामुळे आता लोकप्रतिनिधी आणि कामगार तसंच कर्मचारी संघटना समोर आलाय. नाशिक सहकारी साखर कारखाना चालू होत असताना यावर नाशिक साखर कारखाना बचाव समिती अध्यक्षांनी कारखान्यावर याआधी चेअरमन असलेले आणि आजी आणि माजी लोकप्रतिनिधी यांचा हा राजकीय स्टंट असल्याचे धक्कादायक स्टेटमेंट जागर जनस्थानला दिलंय. याआधी देखील कारखाना चालू करण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करून कारखाना राजकीय हेतूने अनेक वेळा निवडणुकांच्या आधी चालू करू असे सांगून लोकप्रतिनिधींचे राजकीय अस्तित्व टिकून राहावे यासाठी 17 ते 18 हजार सभासदांना फक्त फुल ताफा देत गेले. स्थानिक ग्रामपंचायतीने यापुढे ठराव करून या ठिकाणी कोणतेही लोकप्रतिनिधी यांना येऊ देणार नाही असा इशारा देखील दिलाय. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची तेवढी कुवत नसताना कारखाना चालू करण्याचा अट्टहास का? शेतकऱ्यांचा वापर अजून किती दिवस होणार? राजकीय स्टंटबाजी करत असताना कृषी उत्पन्न बाजार समिती आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांची कारखाना संदर्भात स्टंटबाजी आम्ही हाणून पाडू असे नासागा बचाव कृती समिती अध्यक्ष विलास गायधनी यांनी सांगितलंय. हा कारखाना चालू करण्यासाठी आहे, पण आमचं या ठिकाणी असं म्हणणं आहे की आत्तापर्यंत नाशिक कारखान्यावरती जेवढे आजी माजी संचालक आहे त्यांना त्या ठिकाणी प्रवेश नाही आहे. सर्व 4 तालुक्यातील सभासद कामगार यांची हीच अपेक्षा आहे आणि सर्व ग्रामपंचायत या ठिकाणी ठराव करणार आहे की या राजकारण विरहित भाडेतत्वावर झालेल्या कंपनीला सहकार्य करण्यासाठी ते तयार आहेत. आणि या ठिकाणी माझी सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे की त्यांनी शासन स्तरावर आणि आपल्या पद्धतीनं त्यांनी जे काही मदत लागेल ते त्यांनी करावी आणि राजकारण थांबावं. राजकारणीच म्हणताय की राजकारण थांबवा आणि नासाका चालू करा. सर्व प्रक्रिया पूर्ण करून घेतली. ती कंपनी आज हायकोर्टामध्ये गेलेली आहे. त्या ठिकाणी त्यांचा केस नंबर पडलेला आहे. उद्या ती इकडे जिल्हा बँक निविदा राबवणार आहे आणि तिकडे ती कंपनी कोर्टामध्ये गेली आहे. कुठंतरी हा ताळमेळ बसत नाही आहे. लोकप्रतिनिधी या ठिकाणी सोबत येऊन सहकार्य करणं अपेक्षित आहे. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक. मागील 7 ते 8 वर्षांपासून आर्थिक अडचणीच्या कारणामुळे बंद असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी पुढील 7 दिवसात ई निविदा प्रक्रिया राबवण्याचे आदेश सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिलेत. सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जवळपास 17,000 सभासद नाशिक सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहे. 1250 टनापेक्षा जास्त गाळप क्षमता असलेला हा साखर कारखाना आहे. कारखाना सुरू असताना जिल्हा बँकेकडून कारखान्याने कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले. असे असले तरीही कारखाना बंद पडला आणि कर्जाचा आलेख वाढत गेला. कर्जाच्या परतफेडीसाठी बँकेने कारखान्यावर जप्ती देखील आणली होती. या सर्व प्रकारामुळे कारखान्याचे जवळपास 135 कामगार बेरोजगार झाले. तसेच ऊस उत्पादक हजारो शेतकऱ्यांच्या अडचणीही वाढल्या होत्या. या अडचणीवर मात करण्यासाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे तसंच देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे यांनी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू केले होते. नाशिक सहकारी साखर कारखाना पुन्हा चालू होण्यासाठी नुकतीच मंत्रालयात सहकार तसंच पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या समवेत माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार सरोज आहिरे, सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव, साखर आयुक्त, प्रादेशिक साखर सहसंचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे प्रशासक, नाशिक सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी, या संघटनेचे पदाधिकारी तसंच अन्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते. या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली. बैठकीचे इतिवृत्त तयार करण्यात आले असून यात जिल्हा बँकेने 7 दिवसात ई निविदा प्रक्रिया राबवावी असे सहकार मंत्री पाटील यांनी आदेश काढून हा प्रश्न मार्गी लागल्याचे संकेत दिलेत. यामुळे शेतकरी तसंच कारखाना कामगारांच्या आशा पल्लवित झाल्या असून माजी खासदार देविदास पिंगळे तसंच आमदार सरोज आहिरे यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले.
यामुळे सरोज आहिरे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माजी खासदार देविदास पिंगळे यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तसं म्हणलं तर नाशिक कारखाना याचं कार्यक्षेत्र हे 3 तालुक्यात जवळजवळ 4 तालुक्यामध्ये आहे. जवळ 17,000 सभासदांचा हा कारखाना आहे. जवळजवळ 10 वर्षापासून हा कारखाना बंद पडलेला आहे, बंद अवस्थेत पडलेला आहे. त्या ठिकाणी आमच्या मार्केट कमिटीचे चेअरमन देविदास शेठ पिंगळे व आमदार सरोजताई आहिरे यांच्या प्रयत्नामुळं त्या ठिकाणी मंत्रालयात मिटिंग झाली आणि त्यांच्या प्रयत्नाला या ठिकाणी यश आलेलं असं दिसतंय. आणि मला वाटतं ह्या कालच 2 दिवसापूर्वी निविदा काढावा म्हणून असा वर्तमानपत्रात वाचलेला आहे. त्याची प्रतिक्रिया इतकी चांगली ह्या ठिकाणी नाशिक कारखान्याचं जे कार्यक्षेत्र आहे त्या शेतकऱ्यांच्या बाबतीत हा कारखाना चालू झाला पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची बाब या ठिकाणी दिसते. या ठिकाणी अनेक लोक विरोध करतात, ज्यांनी प्रयत्नही करून पाहिला नाशिक कारखाना चालवायला, त्या ठिकाणी नाशिक कारखाना चालवण्यासाठी त्यांनी सक्षम दिसत नाही आणि ह्या प्रयत्नांना त्यांनी कामाचे या ठिकाणी विरोध करतात. जर बघितलं तर नाशिक कारखान्यातल्या कार्यक्षेत्रातले शेतकरी या ठिकाणी जे विरोध करतात त्यांना माफ कधी करणार नाही आणि हा कारखाना चालला पाहिजे अशी आमची दृष्टी सगळ्या शेतकरी सभासदांचं म्हणणं आहे. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक. महाराष्ट्रात राजकीय घडामोड घडण्याची शक्यता कमी आहे, कारण नाईलाज म्हणून का होईना पण सरकार टिकवण्यासाठी महाविकास आघाडीला एकत्र राहावंच लागणार असल्याची खोचट टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. काय घडामोडी घडताय? 15 दिवसापूर्वी भेट मागितली, तुम्हाला कोणी सांगितलं? म्हणजे मला माहिती नाही, त्याला उत्सुकता आहे की तुम्हाला बोलतो. असं आहे की लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही 19 तारखेला सुरू होत आहेत. त्याच्या आधी फार मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या पक्षाचे नेते हे पंतप्रधानांची भेट मागत असतात. काही ना काही असे विषय असतात, काय असू शकतं तर सहकार कायद्याच्या विषयातली स्पष्टता करून घेणं, हे काय नवीन तुम्ही काढलं. पवारांच्या आणि मोदींच्या भेटीचं काय असू शकतं तर प्रामुख्याने कृषी कायद्यावर काय करायचं, की जवळजवळ इतके महिने लोक बसलेले आहेत. पवारांच्या भेटीमध्ये आणि मोदींच्या भेटीत काय असू शकतं तर ओबीसीच्या विषयामध्ये पुन्हा एकदा त्यांचा जो भ्रम आहे की केंद्राने डाटा दिला पाहिजे, असे विषय लोकसभा आणि राज्यसभेच्या आधी वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी भेटून त्यांनी जे त्यांच्या पक्षाचे आणि मतदारसंघाचे विषय आणलेले असतात ते पुश करायचे असतात. तर ही नॉर्मल भेट आहे असं माझं मत आहे. पण तरी काय घडलं असेल तर मला माहिती नाही असेल तर त्यावर तुमचा प्रश्न असेल की नाही पण मग काय 1 तास भेटले काय ते घडलं असेल तर घडलं असेल, मला काय माहिती नाही. पण दादा त्याचवेळी फडणवीस साहेब आणि यांची अमित शहांची पण दिल्लीमध्ये भेट होती आहे. आम्ही 2 दिवसापूर्वी देवेंद्रजी आणि मी रामभाऊ मांगी प्रबोधिनीला, उत्तरला, भाईंदरला एकत्र होतो. तिथून ते दिल्लीला गेले. त्यावेळेला जाताना ते मला म्हणाले की दादा सगळ्या एकदा मंत्र्यांना आम्ही दोघे भेटून घेतो आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण दोघे जाऊ की ज्यावेळेला आपल्याला खासदारांना जेवण द्यायचं आहे आणि आपले सगळे महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन जायचे. तर रुटीन ते सगळ्या मंत्र्यांना, भूपेंद्रजी यादव आम्हाला प्रभारी होते, आमची खूप दोस्ती झाली, खूप आनंद झाला. रावसाहेब दानवे कंटिन्यू झाले, डॉक्टर कराड नव्याने आले, भारतीताई आपल्या आल्या, राणेसाहेब आले, अशा सगळ्यांना भेटून आणि अमितभाईंकडे सहकार खातं आल्यामुळे महाराष्ट्रातल्या काही सहकाराशी जोडलेल्या आमदारांना, राहुल कुल, आमचं जयकुमार गोरे यांना ते घेऊन गेले होते आणि एक मोठा ऐतिहासिक निर्णय आपण घेतला. ती कोर्टाचा अवमान करण्याची माझी बिलकुल इच्छा नाही. पण आता 1.5 वर्षानंतर 2 व्हॅक्सिन घेतलेले, मास्क लावणारे, सोशल डिस्टन्सिंगचं भान ठेवणारे जे कार्यक्रम आहेत ते करायला पर्यायाने लोक वेळी होते. शेवटी माणूस फक्त पोटावर जगत नाही, त्याला मनाचा आनंद हवा असतो, बुद्धीचा आनंद हवा असतो. 2-2 वर्ष वर्षानुवर्ष वारीला जाणारा माणूस वारीला गेला नाही, याच्यातून त्याच्या मनात काय चाललेलं आहे ते वारीला कधीही न जाणाऱ्या माणसाला कळणार नाही. पण न्यायालय त्याचा आदेश मानावाच लागतो. आहे की काही फेरबदल करणार आहात आपण? निवडणुका खूप लांब आहे. आता आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 97,205 बूथ आहेत. त्या प्रत्येक बूथवर 30 जणांची समिती करण्याच्या प्रयत्नात आहोत. त्यासाठीच आमचा 2 दिवसापूर्वी भाईंदरला वर्गही झाला महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्हा परिषदाचा. आणि मग त्याच लाईन्सवर प्रवास सुरू आहेत. म्हणजे जिथे जाईल आता नगरला जाणार आहे, परवा पालघरला गेलो,
याच लाईन्सवर सगळ्यांशी बोलणं सुरू आहे की आपल्याला लवकरात लवकर एक जो 1000 संख्येचा बूथ आहे तिथे 30 जणांची टीम उभी करायला लागेल. बूथवर मतदान जास्त झाल्याशिवाय, बूथवर तुमची सेवा ॲक्टिव्हिटी चालल्याशिवाय तुमचं मतदान वाढणार नाही. फेब्रुवारी महिन्यात आहे. वारंवार तुमचा प्रश्न कालपासून आहे तो संघटनात्मक बदलाचा. एकही संघटनात्मक बदल होणार नाही. दादा पण एक वेळ आहे विरोधी पक्ष नाही, असं आहे की जिवंत माणसांमध्ये मतभेद असणं हे काही अस्वाभाविक नाही. ते मनभेद होऊ नयेत असा प्रयत्न करत असतो. तर आमच्याकडे मतभेद आहेत पण मनभेद काही झालेले नाही. आणि कुठल्या पक्षात नाही. हां, राजसाहेब आलेले आहेत त्यांच्या पक्षात नाही आहे. संजय राऊत वारंवार होते त्यांच्या पक्षात नाही आहे. मग त्याच्या पक्षात नसतील तर त्यांना येण्याचं काही कारणच नसतं ना. यायचं असतं तर यासाठी द्यायचं असतं. हा नाराज आहे, तो नाराज आहे, याला बसवा त्याला बसवा. म्हणजे हा मानवी स्वभाव आहे आणि याची आम्ही कधी चिंता करत नाही. रेजिमेंटल प्लाझा नाशिक रोड येथे वाजे अमृततुल्य चहाचा शुभारंभ शिवसेने पक्षाचे माजी आमदार योगेश घोलप यांच्या शुभ हस्ते संपन्न झालाय. वाजे अमृततुल्य चहा तुम्ही एकदा प्याल तर परत इथे नक्की याल अशी या चहाची चव. बर इथे फक्त चहाच नाही तर बेकरी प्रोडक्ट्स, क्रीम रोल, शुद्ध गाईचे घरगुती तूप, कंदी तसंच मलाई पेढा, शेंगदाणा चिक्की, कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम असे अनेक उत्तम पर्याय तुम्हाला इथे उपलब्ध आहेत आणि तेही अगदी अल्प दरात. रेजिमेंटल प्लाझा नाशिक रोड येथे वाजे अमृततुल्य चहाचा शुभारंभ शिवसेना पक्षाचे माजी आमदार योगेश घोलप यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. यावेळी शिवसेना पक्षाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे, नगरसेवक सूर्यकांत लवटे, नगरसेवक रमेश धोंगडे, श्रीकांत मगर, मनोज नारायण वाजे, मंगेश एकनाथ माळी, प्रोप्रायटर सौ पल्लवी प्रवीण भट हेही यावेळी उपस्थित होते. नाशिक रोड येथे बिटको पॉईंट जवळ रेजिमेंटल प्लाझामध्ये क्वालिटी स्वीटच्या समोर आज या ठिकाणी आमच्या वाजे अमृततुल्यची उत्तर महाराष्ट्रातली 9वी ब्रँच या ठिकाणी ओपन होत आहे. आमच्या चहाचं वैशिष्ट्य तुम्ही एकदा या ब्रांचला नक्की भेट देऊन बघा. चहामध्ये 15 प्रकारचे आम्ही या ठिकाणी काही मसाले वापरले आहेत ज्यामुळे कुठल्याही प्रकारचा आपल्या शारीरिक याला त्रास होत नाही. या ठिकाणी बेकरी प्रोडक्ट्स आहेत. आमचं स्वतःचं गावठी तूप आहे. 2 प्रकारचे पेढे आहेत. एक कंदी पेढा, एक मलाई पेढा. या ठिकाणी तुम्ही एकदा अवश्य येऊन या चहाचा आस्वाद घ्या. ही तुम्हाला उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख म्हणून विनंती करतो. आज नाशिक रोडमध्ये रेजिमेंटल प्लाझा येथे वाजे अमृततुल्य या नवीन शॉपचं उद्घाटन समारोह पार पडला. या प्रसंगी अनेक मान्यवर इथे आले होते. त्याच्यामध्ये प्रमुख मान्यवर राजाभाऊ वाजे, आपले योगेश भाऊ घोलप, आप्पा लवटे, मान्य श्री कैलास मुदलियार हे सगळेजण इथे आले. त्यांच्यात इथे मोठ्या उत्साहामध्ये शुभारंभ करण्यामध्ये आला. वाजे अमृततुल्यमध्ये बेकरी प्रोडक्ट्स, त्यानंतर चहा, कॉफी, तसेच कोल्ड्रिंक, गावठी तूप या सगळ्या गोष्टी इथे मिळतात व त्याचे जे रेट आहे ते सुद्धा अल्प दरामध्ये आहे, सामान्य लोकांना परवडणारे आहे. तर माझी एक विनंती आहे की तुम्ही इथे या शॉपला अवश्य भेट द्या. तसेच इथले जे प्रोडक्ट इथे वापरून बघा. या प्रोडक्टचा तुम्हाला शारीरिकरित्या कुठल्याही प्रकारचा आजार पण होणार नाही किंवा तुमच्या शारीरिकदृष्ट्या ती अपायदायक नाही आहे. तुम्ही इथे या आणि एकदा आमचा चहा पिऊन बघा. तसेच इतर जे चहा आहे त्याच्याबरोबर तुम्ही जर आमच्या चहाची कंपेअर केली तर आमचा चहाच तुम्ही पहिले प्राधान्य देणार. नमस्कार. मग येताय ना आस्वाद घ्यायला. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. तर इकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा आरोप करत राहता नगर परिषदेचे तत्काळ मुख्याधिकारी, नगर अध्यक्ष, नगरसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अखिल भारतीय छावा संघटनेनं केली आहे. गेल्या काही वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एका धान्याच्या गोडाऊनमध्ये डांबून ठेवलाय. हा पुतळा मुक्त करावा यासाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं दिनांक 5 जुलै रोजी राहता नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना घेराव घालून निवेदन देण्यात आले. त्यावेळी मुख्याधिकारी यांनी 2 दिवसात पुतळ्याविषयी संपूर्ण माहिती देतो असे आश्वासनही दिले. मात्र 10 दिवसांनी अखिल भारतीय छावा संघटना माहिती घेण्याकरता राहता नगरपालिकेत आली. त्यावेळी त्यांना नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून माहितीपत्रक देण्यात आले. परंतु मुख्याधिकाऱ्यांच्या हातून माहितीपत्रक घ्यायचे असल्याचे छावा संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले. मुख्याधिकारी काही वेळात येतील, 5 मिनिटे बसा. परंतु अर्धा तास उलटून देखील मुख्याधिकारी कार्यालयात न आल्याने अखिल भारतीय छावा संघटनेला मुख्याधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडावा लागला. अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने 5 जुलै रोजी आंदोलन करून
पुन्हा निवेदन देऊन त्यांना 8 दिवसाची मुदत देण्यात आली होती. लेखी स्वरूपात मागणी मागवायची. पुतळा का बंदिस्त आहे? तर आज पालिकेने लेखी मागणी मागायला गेल्या असता पालिकेने अजून माहिती तयार नाही असं सुनावलं असतं 2.5 तास त्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात असं म्हणणं आहे. माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी या ठिकाणी तत्कालीन नगराध्यक्ष नगरसेवक आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी त्यानंतरचे आजपर्यंतचे झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी आजपर्यंत झालेले नगराध्यक्ष नगरसेवक यांच्यावरती गुन्हा दाखल करावा. नंतर खाली दारात बसून 2.5-3 तास हे आंदोलन करून आज हे पत्र मिळवलं आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करण्याचं आम्ही या ठिकाणी लेखी निवेदन दिलेलं आहे. आणि हा छत्रपती शिवरायांचा पुतळा राहता शहरात का बंदिस्त नगरपालिकेकडे हा विषय या पत्राद्वारे आज संपलेला आहे. आणि इथून पुढची कारवाई ही प्रशासनाची आहे. प्रशासनाने त्या संबंधित लोकांवरती कारवाई करावी. जागर जनस्थानसाठी लखन गव्हाणे, राहता. चाळीमध्ये साठवून ठेवलेला कांदा खराब होण्याचं प्रमाण मोठं असल्याने ते टाळण्यासाठी नाशिक येथील ज्येष्ठ शास्त्रज्ञ ओमप्रकाश कुलकर्णी यांनी विकसित केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत या यंत्राचे लासलगावमध्ये प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. भारतात होणाऱ्या कांदा उत्पादनापैकी 45% कांदा एकट्या नाशिक जिल्ह्यात पिकतो. लाखो टन कांदा देशासह परदेशातील बाजारपेठेत नाशिक जिल्ह्यातून निर्यात केला जातो. कांद्याला बाजारात भाव नसेल तर शेतकरी आपला कांदा चाळीमध्ये साठवून ठेवतो. अशावेळी वातावरणातील बदलामुळे चाळीत साठवलेला 40% कांदा खराब होतो. हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेवून नाशिक येथील ज्येष्ठ शास्त्रज्ञ ओमप्रकाश कुलकर्णी यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत यंत्र विकसित केले. यावेळी नाफेड नवी दिल्ली संचालक अशोक कुमार ठाकूर, राज्याचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे, लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, सचिव नरेंद्र वाढवणे यांच्या उपस्थितीत या यंत्राचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. समझता हूँ कि वो बहुत अच्छी खोज है और इस तरह की रिसर्च लगातार चलती रहनी चाहिए. कृषि क्षेत्र में नरेंद्र मोदी सरकार का कमिटमेंट भी है. जो नए कृषि कानून हम लेकर आए हैं उसमें ये हमने कोशिश करी है कि जो रिसर्च पर भी ध्यान दिया जाए, एग्रीकल्चर इनपुट पर ध्यान दिया जाए, एग्रीकल्चर के अंदर और तरह तरह की जो टेक्नोलॉजी है वो आए. और ये जो यहाँ पर खोज हुई है, मैं समझता हूँ आने वाले टाइम में प्याज की जो ख़राब हो जाता है उसको रोकने में बहुत बड़ा मैं समझता हूँ महत्वपूर्ण भूमिका अदा कर सकती है. ये अच्छा प्रयास है, मैं इसको सराहना करता हूँ. और हम कोशिश करेंगे कि उसको अडॉप्ट करके आने वाले टाइम में जो प्याज ख़राब हो जाता है, क्योंकि साइंटिफिकली इट इज़ प्रूव्ड कि 25% तक तो 6 मंथ में वो ख़राब होता ही है. तो उसको कम कर सकें तो मैं समझता हूँ ये भी किसानों का फ़ायदा हो. महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 45 ते 50 लाख मेट्रिक टन कांदा उत्पादन होतं. परंतु साठवणुकीच्या पद्धतीतल्या दोषामुळे साधारणपणे 30 ते 40% कांदा सडून जातो. शेतकऱ्याला तो उकिरड्यावर फेकून द्यावा लागतो आणि त्याचं नुकसान होतं. हे जर वेळीच शोधून काढता आलं, त्याच्यामधनं जे अमोनिया निघतो, CO2 निघतो आणि H2S निघतो, तर त्यामुळे तो कांदा सडायची सुरुवात झाली की ताबडतोब ते आपल्याला कळेल आणि त्याच्यावरती उपाययोजना करता येते. तो सडणारे कांदे बाजूला काढले तो उरलेली चाळ वाचवता येते. या दृष्टीने मी एक उपकरण तयार केलेलं आहे ज्याच्यामध्ये हे गॅस सेन्स करणारे उपकरण आहे आणि त्याचबरोबर ह्युमिडिटी आणि टेम्परेचर सेन्स करणारं हे सेन्सर आहे त्याच्यामध्ये. आणि आज ठाकूर साहेब नाफेडचे संचालक दिल्लीहून आलेले आहेत, त्यांच्यासमोर आणि माजी कृषी मंत्री बोंडे साहेब यांच्यासमोर लासलगावमध्ये त्याचं डेमॉन्स्ट्रेशन देण्यात आलं आणि त्यांनी नाफेडच्या तर्फे याला प्रमोट करायचं प्रॉमिस केलेलं आहे. साधारणपणे शेतकऱ्याला परवडेल अशा किमतीमध्ये एका चाळीसाठी 20 ते 25 हजाराच्या आत हे उपकरण बसतं आणि हे 25 वर्ष बिनतक्रार काम करतं. त्याला ग्रीडच्या विजेची गरज नसते. तिथल्या तिथे त्याची वीज निर्मिती करून हे उपकरण चालतं. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, लासलगाव. येवल्यात मालवाहू आयशर तसंच मोटरसायकलचा भीषण अपघात झालाय. या अपघातात मोटर चालकाचा मृत्यू झालाय. येवला औरंगाबाद महामार्गावर मालवाहू आयशर आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलचा अक्षरशः चुराडा झालाय. आयशर गाडीनं मोटरसायकलला चक्क 25 ते 30 फूट फरफटत नेल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. कोटमगाव उड्डाणपुलाजवळ वैजापूरच्या दिशेनं जाणाऱ्या मालवाहू आयशर गाडी क्रमांक MH20 CD 9641 मोटरसायकलवर प्रवास करणाऱ्या असगर सिकंदर शाह यांना जोरदार धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना प्रथम उपचारासाठी येवल्यात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर त्यांना संत जनार्दन स्वामी कोपरगाव इथे दाखल करण्यात आलं. यावेळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
ते मुस्लिम समाजाचे धर्मगुरू असल्यानं येवला शहरातून हळहळ व्यक्त केली जाते. जागर जनस्थानसाठी अयूब शहा, येवला. तर गुजरात राज्यातून नवापूर येथे विक्रीसाठी येणारा गुटखा पोलिसांनी जप्त केला. यामध्ये दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक जण फरार आहे. नवापूर सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 यावरील बेडकी नाका येथे नाकाबंदी करत असताना पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार गाडी क्रमांक MH04 BN 2923 या गाडीमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित केलेला तंबाखूजन्य विमल गुटखा सोनगड गुजरात येथून नवापूर शहराकडे बेकायदेशीर वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार पोलीस पथकाने नाकाबंदी करत स्कॉर्पिओ ड्रायव्हर विजय विष्णू पेंढारकर सोबत सागर अशोक रामराजे यांना अटक केली आहे. गाडीमधील 6 मोठे आणि 6 लहान खोके केसरयुक्त विमल गुटखा तसंच विमल तंबाखू असा एकूण 3,32,960 रुपयाचा गुटखा आणि 7 लाख रुपयांची स्कॉर्पिओ असा एकूण 9,32,960 रुपयांचा माल जप्त केलाय. हा संपूर्ण माल नवापूर येथील अमित अग्रवाल यांचा असून त्यांच्या सांगण्यावरून सोनगड येथून गुटखा विक्रीस केला जात होता. PSI प्रवीण कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ हे करतायत. गुन्ह्यात 2 आरोपी अटक करण्यात आलेत, तर आरोपी अमित अग्रवाल हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. जागर जनस्थानसाठी सागर पाटील, नवापूर. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी पंढरपूरची पायीवारी रद्द करण्यात आली होती. मात्र यंदाही कोरोनाचे सावट न गेल्याने पायीवारी पुन्हा एकदा रद्द करण्यात आली आहे. मात्र या निर्णयामुळे वारकरी संप्रदाय चांगलाच आक्रमक झालाय. गेल्या 2 वर्षात कोरोनाने देशात थैमान घातलं असून कोरोनाचा कहर हा दिवसेंदिवस वाढतोय. म्हणून महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपूरच्या आषाढी पायीवारीला बंदी घातली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातून नाराजीचा सूर उमटला असून त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमांचे उल्लंघन करत हरिभक्त परायण बंडा तात्या कराडकर यांनी पायीवारी काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्यांना अटक केली. यामुळे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय अजूनच तीव्र झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रात वारकरी संप्रदायात संतापाची लाट उसळली. या अनुषंगाने आज चाळीसगाव येथील तहसील कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भारतीय जनता पार्टी चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर तहसीलदारांना निवेदन देखील देण्यात आले. देशात सर्वत्र जनजीवन सामान्य होतंय. हॉटेल्स, मॉल्स, दारूची दुकाने, बाजारपेठा, लग्न समारंभ, सरकारी जाहीर कार्यक्रम सर्वच सुरू झालेत. त्यात विना मास्क लोक हजारोंच्या गर्दीने हवे तिथे मुक्त संचार करताना दिसून येतात. असे असताना वारकऱ्यांच्या उपासनेच्या मूलभूत अधिकारांवर गदा का आणण्यात येते असा सवाल निवेदनात उपस्थित करण्यात आलाय. भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडीच्या वतीने चाळीसगाव तालुक्याच्या वतीने संपूर्ण वारकरी आणि जमा होण्याचं कारण एक आहे की परमपूज्य आदरणीय महाराष्ट्र भूषण बंडातात्या कराडकर आणि त्यांचे असणारे सहकारी यांना आज स्थानबद्ध केलेलं आहे. स्थानबद्धतेतून त्यांची लवकरात लवकर मुक्तता व्हावी आणि वारकऱ्यांना तुमच्या शासनाच्या नियम व अटीनुसार आणि ही परवानगी देण्यात यावी एवढीच फक्त वारकऱ्यांची मागणी होती. याच्यापेक्षाही बंडातात्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही 100 लोकांना आणि पायी तर आपलं वारीला परवानगी दिली, तुम्ही 100 लोकांना वारकऱ्यांना परवानगी देऊ नका, फक्त 50 द्या. 50 मधलं फक्त मी 25च आणतो, 25चे 26 होणार नाही याची आणि गॅरंटी मी घेतो. आणि सगळ्यात अगोदर वारकरी संप्रदायाच्या बाबतीत हा वारकरी संप्रदाय संवेदनशील आहे आणि म्हणून ही परंपरा ते जोपासतात. आणि म्हणून या शासनाला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुमच्या नियम आणि अटीनुसार आणि तर काय आम्हाला भजनाची कीर्तनाची परवानगी देण्यात यावी एवढीच फक्त ही विनंती, ही मागणी आहे. म्हणून आज भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडी चाळीसगाव तालुक्याच्या वतीने हे निवेदन आणि तर काय तहसीलदार साहेबांकडे आणि सुपूर्द करण्यात आलेलं आहे. आवाहन करतो शासनांना, या ठिकाणी त्यांनी आम्हाला कीर्तन, कथा, प्रवचन या धार्मिक कार्यक्रमासाठी परवानगी द्यावी. तुम्ही नियमाने का होईना आम्ही संपूर्ण शासनाच्या नियमांचं पालन करू आणि ते पालन करून आम्ही आमचे कार्यक्रम करू. फक्त तुम्ही आम्हाला कार्यक्रमाची या ठिकाणी परमिशन द्यावी एवढी विनंती आहे. ज्यांनी अखंड वारीची परंपरा जोपासण्याचं कार्य केलं असे आमचे या ठिकाणी ज्यांनी संपूर्ण आपलं जीवन आयुष्य वारकरी संप्रदायासाठी खर्च केलं ते म्हणजे संतवीर बंडातात्या गुरुवर्य बंडातात्या कराडकर यांना स्थानबद्ध
या आंदोलनाच्या माध्यमातून, भजनाच्या आंदोलनाच्या माध्यमातून या सरकारला आम्ही सूचित करू इच्छितो, ज्या वारकऱ्यांवर तुम्ही गुन्हे नोंद केलेले आहेत ते गुन्हे मागे घ्यावे आणि गीत सर कथा कीर्तन या गोष्टींना परमिशन द्यावी. आणि जर सरकार या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेत नसेल तर येणाऱ्या 20 तारखेला आषाढी एकादशी दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात गावोगाव पंढरपूर झाल्याशिवाय महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची खूप मोठी परंपरा आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा दरवर्षी पंढरपूर येथे भरते. 750 वर्षाहून अधिक कालावधीपासून ही परंपरा सुरू असल्याचं बोललं जात आहे. परंतु वैश्विक महामारी कोरोनामुळे मागील वर्षी या यात्रेला खंड पडला. याही वर्षी सरकारने आषाढी पायी वारीला बंदी घातली आहे. म्हणून सरकारविषयी वारकरी संप्रदायातून नाराजी व्यक्त केली जाते. चाळीसगाव येथे झालेल्या आंदोलनात तालुक्यातील कीर्तनकार, गायक, वादक, टाळकरी, माळकरी, वारकरी तसंच चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी टाळ मृदुंग वाजवत आध्यात्मिक घोषणा देत जोरदार आंदोलन करण्यात आले. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, चाळीसगाव. या बातमीसोबतच वेळ झाली का ब्रेकची. आपण कुठेही जाऊ नका, आपण पाहत राहा जागर जनस्थान. आजच्या तंत्रज्ञान युक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे. आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत. शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे. आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते. आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे. संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. आणि हा विकास घडून यावा यासाठी BP पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण. सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत. एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो. आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे. आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडी स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे. यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते. यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NEET, GE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगावसारख्या ग्रामीण भागामध्ये
निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली आहे, तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर बी.पी. पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा बी.पी. पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट बी.पी. पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे, हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे.
म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको आणि रेसिडेंट्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. नमस्कार. ब्रेकनंतर आपलं स्वागत. चोपडा तालुक्यातील वर्डी शिवारात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी घनदाट जंगलात एक ट्रेनर एअरक्राफ्ट म्हणजे शिकाऊ वैमानिकांना प्रशिक्षण देणारं विमान कोसळून प्रशिक्षक वैमानिकाचा मृत्यू झालाय, तर प्रशिक्षणार्थी महिला वैमानिक जखमी झाली आहे. शुक्रवारी 16 जुलैच्या दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास चोपडा तालुक्यातील वर्डी शिवारामध्ये सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी घनदाट जंगलात एक ट्रेनर एअरक्राफ्ट म्हणजे शिकाऊ वैमानिकांना प्रशिक्षण देणारं विमान कोसळले. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील SVKM मंडळाच्या निब्स अकॅडमी ऑफ एव्हिएशनचं विमान वैमानिकांना प्रशिक्षण देणार होतं. अकॅडमीकडून नेहमीप्रमाणे शिकाऊ वैमानिकांना विमान उडवण्याचं प्रशिक्षण दिलं जात होतं. अकॅडमीचे 30 वर्षीय प्रशिक्षक कॅप्टन नुरल अमीन आणि 24 वर्षीय प्रशिक्षणार्थी महिला वैमानिक अशिका गुजर या दोघांनी विमानानं उड्डाण घेतलं. त्यानंतर दुपारी 3:30च्या सुमारास विमान दिशा भरकटलं आणि विमानाच्या इंजिनातही तांत्रिक बिघाड झाला आणि हवेतून विमान जमिनीवर कोसळलं. या दुर्घटनेत कॅप्टन नुरल अमीन यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रशिक्षणार्थी महिला वैमानिक गंभीर जखमी झाली आहे. या घटनेसंदर्भात निम्स अकॅडमी ऑफ एव्हिएशनच्या अधिकाऱ्यांनाही अधिकृत माहिती देण्यात आली. जागर जनस्थानसाठी रवींद्र महाजन, रावेर. महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपूरच्या आषाढी पायी वारीला बंदी घातली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातून नाराजीचा सूर उमटला जातोय. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा, असं म्हणत शेगावे विश्व हिंदू परिषद आणि वारकरी संप्रदाय यांच्या माध्यमातून मागील 2 वर्षांपासून कोरोना महामारीमुळे बंद असलेल्या वारीला शासनाने सुरू करावे, मंदिरे सुरू करावी या मागणीसाठी शेगावी आंदोलन करण्यात आले. पंढरपूरची वारी करता आली नाही म्हणून अनेक वारकऱ्यांनी आपले दुःख शासनासमोर मांडण्यासाठी टाळ मृदुंग घेत आज रोजी कोरोना आजाराचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे शासनाच्या नियमांचे पालन करत फक्त वारकऱ्यांमधील विनाधारकाला पंढरपूरची वारी करू द्या ही मागणी करत तहसील कार्यालयासमोर भजन गाऊन आंदोलन केले. आंदोलन करताना वडमे महाराज यांनी शासनाच्या कार्यक्षमतेवर टीकाही केली. या परिवाराचा जो प्रमुख आहे तो पांडुरंग परमात्मा आहे आणि म्हणून सर्व परिवारातले लोक तिथं जात असतात की यावर्षी आमची शेती चांगली पिकू दे, यावर्षी आमचं आरोग्य चांगलं राहू दे. हे सर्व सांगडे घेऊन आपण त्या पांडुरंगाच्या दरबारात जात असतो. पण यासाठी मला असं वाटते की हे समजण्यासाठी आई वडिलांची अनंत जन्माची पुण्य आहे पाहिजे. राष्ट्रसंत सांगतात लाखो जन्म करे पुन्हा जाके तब पावे महाराज. आरतीत महाराजांनी सांगितलं की लाखो जन्म करे पुन्हा जाके, लाखो जन्माचं ज्यांचं पुण्य आहे त्यांना देव समजतो. वर्तमानामध्ये पंढरपूरला वारकऱ्यांवर जे निर्बंध लावले, पांडुरंगाच्या दर्शनाकरता जे निर्बंध लावण्यात आलेत त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून
संपूर्ण वारकरी आजच्या या तारखेला भजन आंदोलन करत आहेत। म्हणून याकरता मात्र आम्ही आता तहसीलदाराकडे निवेदन देण्याकरता आलो। जागर जनस्थानसाठी रोहित देशमुख, शेगाव। कोरोना काळात मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावलेत, असे देहू नगरीच्या खालुब्रे गावातील शेतकरी पुत्र गणेश बोत्रे यांनीही कोविड रुग्णांना कोविड सेंटरमध्ये स्वच्छ पाणी देऊन अनेकांची तहान भागवली आहे। कोरोनाच्या कठीण काळात समाजासाठी अनेकांनी आपलं योगदान दिलंय। टाळेबंदीत अनेकांचे रोजगार केलेत, तर बहुतेक जण हे रस्त्यावर आलेत। मात्र आपण समाजाचं देणं लागतो हे ब्रीदवाक्य मनाशी बाळगून कित्येक दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करून अदृश्य रूपी मदत कोरोना काळात केली आहे। कोणी धान्य वाटप केलं, तर कोणी कपडे दिले। असेच मदतीचे हात पुढे येत असताना एका शेतकरी पुत्रानेही या कोरोना काळात पुढाकार घेतला। जल है तो जीवन है या वाक्यानुरूप ग्रामीण भागातील रुग्णांना शुद्ध पिण्याचे पाणी देण्याचे महत्त्वपूर्ण काम गणेश बोत्रे यांनी केलंय। संत तुकाराम महाराज यांचे देहू नगरीच्या खालुब्रे गावातील शेतकरी पुत्र गणेश बोत्रे यांनी पहिल्या लाटेपासून शुद्ध पाणी जिल्हा परिषदेच्या म्हाळुंगे कोविड सेंटरला दिलंय। नमस्ते। जेव्हा मला कोविड सेंटरमधनं फोन आला की आमच्याकडे पाण्याची व्यवस्था नाही आहे, तेव्हा आम्ही पाण्याची सेवा आमच्याकडे आल्यानंतर खरंच आमचं भाग्य समजलो की पाणी आपण पेशंटला देऊ शकतो। आणि आमच्याकडनं जेव्हा आम्ही पाणी चालू केलं तेव्हा एक वेगळ्या प्रकारचं समाधान भेटलं। आणि त्याच्यातनं खूप पेशंटचे मला फोन यायचे की आमची पाण्याची गैरसोय होती, तुम्ही पाणी चालू केलं, खरंच आम्ही समाधानी झालो। या गोष्टी ऐकल्यानंतर आम्हाला अंतःकरणापासून बरं वाटत होतं। मागच्या वर्षीची लाट अशी होती की इथं लोक उपलब्ध होत नव्हती, परंतु मॅडमनी आणि आम्ही सर्वांनी मिळून खूप अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन त्यामध्ये केलं। इथं खाली टँक ठेवून ते आरोमध्ये आम्ही ओतून ते पाणी आम्ही कॅनमध्ये वर घेऊन जायचो। पण पेशंटच्या दृष्टीने पाणी खूप महत्त्वाचं होतं आणि ते आम्ही मागच्या वर्षी दिलं, यावर्षी दिलं आणि आम्ही त्यातनं खूप समाधानी आहोत। आतापर्यंत लाखो लिटर पाणी 20 लिटरच्या बाटलीत बंद करून पुरवल्यामुळे येथील कोविड सेंटर मधले हजारो रुग्ण औषधे आणि या शुद्ध आरोच्या पाण्यामुळे ठणठणीत बरे होऊन घरी परतलेत। त्यामुळे कुठंतरी गणेश बोत्रे युथ फाउंडेशनचं नामस्मरण बरा झालेला रुग्ण नक्कीच करत असेल। या रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर, परिचारिका यांच्या चेहऱ्यावरही समाधान दिसून आलंय। महत्वाचा दुवा असलेल्या आरोग्यवर्धक आरोच्या पाण्यामुळे त्यांचंही आरोग्य सुरक्षित झालंय। त्यामुळे काळ्या मातीत राबणाऱ्या या हातांची मदत प्रेरणादायी ठरते। म्हाळुंगे कोविड केअर सेंटर हे 28 मे 2020 पासून सुरू झालेले आहे आणि इथं बाकीच्या सोयीसुविधांसोबतच एक महत्त्वाचा प्रश्न होता, तो म्हणजे पाण्याचा। पिण्याचं पाणी पेशंटला बाकीच्या गोष्टींची जशी गरज असते, मेडिसिन, डॉक्टर, सगळ्या सोयीसुविधांची गरज असते, त्याचप्रमाणे पाणी एक महत्त्वाचा घटक आहे जे पेशंटला चांगल्या पद्धतीने मिळणं आणि त्यामध्ये पेशंटची सोय होणं हे महत्त्वाचं आहे। हे बघून गणेश बोत्रे सरांनी इथं तो डिसिजन घेतला की ते इथं पाणी, शुद्ध पाणी पेशंटसाठी प्रोव्हाइड करतील आणि त्यांनी ते आजपर्यंत कार्य सुरू ठेवलेलं आहे। पहिल्या लाटेच्या वेळेसही त्यांनी पाण्याची सोय इथं करून दिली होती। जशी सेकंड लाट सुरू झाली 1 मार्चपासून जसं परत पेशंट इथं ठेवायला सुरुवात केली, तसंच सरांनी त्या दिवसापासून परत पेशंटसाठी शुद्ध पाणी पोहोचवण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि ते आजतागायत सुरू आहे। जागर जनस्थानसाठी आकाश कानापुरम, पिंपरी चिंचवड। तर वारकऱ्यांवरील गुन्हे मागे घेऊन मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी करत नवापूर येथे विश्व हिंदू परिषद तसंच समस्त वारकऱ्यांनी आंदोलन केलंय। राज्य सरकारचा वारी विरोध म्हणजे सरकारनं कोरोना संकटाचा फायदा घेत पोलीस प्रशासनाच्या बळावर वारकऱ्यांवर जाणीवपूर्वक केलेले अत्याचार आहेत। महाराष्ट्राचे ज्येष्ठ कीर्तनकार आदरणीय ह.भ.प. बंडा तात्या कराडकर यांना केलेली अटक, नजरकैद हा त्याचाच एक प्रकार आहे। हिंदुत्वाचे तसंच महाराष्ट्राचे सांस्कृतिक प्रतीक असलेल्या भागवत धर्मीय पथकाची अवहेलना करणे, आदरणीय हरिभक्त पारायण निरपराध संतांना अटकवणे, त्यांना अपराधाची वागणूक देणे, जागोजागी वारकऱ्यांची अडवणूक करणे, त्यांच्यावर प्रशासनिक बडगा दाखवून अत्याचार करणे हे अत्यंत निषेधार्थ असल्याचा आरोप करण्यात येतोय। त्याच पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद तसंच समस्त वारकरी संप्रदायाद्वारे तहसील कार्यालयात भजनी आंदोलन करण्यात आले। यावेळी विविध मागण्याही मांडण्यात आल्या। राज्य सरकारने वारकऱ्यांच्या मागण्यांचा निश्चित निर्णय न घेतल्यास येत्या काळात महाराष्ट्रव्यापी तीव्र आंदोलनाचा इशारा याआधीच वारकरी समाजाने राज्यात विविध ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन दिलाय। या आंदोलनानंतरही साधू संतांची अवहेलना न थांबल्यास महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येच्या 60% इतका असलेला वारकरी समाज संपूर्ण महाराष्ट्रात पंढरपूर पॅटर्न राबवण्यासाठी येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरेल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी
असं या आंदोलनावेळी सांगण्यात आलंय। आम्ही सर्व विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे पदाधिकारी नवापूर प्रखंड राम मंदिरापासून तर तहसील कार्यालयापर्यंत भजन आंदोलनाद्वारे इथं भजनाद्वारे आम्ही इथं निषेध व्यक्त करण्यासाठी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। 750 वर्षापासून पंढरपूर येथे चालत असलेली वारी, या वारीवरती बंदी घालून शासकीय दडपण आणून आमच्या सर्व वारकरी संप्रदायाच्या सर्व साधकांना, हरिभक्त पारायणाच्या सर्व साधकांना नजरकैद करणं आणि वारकरी संप्रदायाच्या सर्व वारकऱ्यांवरती अत्याचार करणं ह्या त्रिकुटी सरकारने जे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीवरती काळिमा भासेल जे कृत्य केलेले आहे, असं कृत्याचा निषेध विश्व हिंदू परिषद बजरंग दलाद्वारे आम्ही सर्व करीत आहोत। तसंच विश्व हिंदू परिषदेचे आणि बजरंग दलाचे सर्व पदाधिकारी आम्ही राम मंदिरपासून तर तहसील कार्यालयापर्यंत भजन आंदोलन केलेलं आहे। जर असंच जर सरकारने ह्याच प्रकारे हिंदू विरोधी जर कार्यवाही करत राहिली तर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल कधीही स्वीकार करणार नाही। आम्हाला जन आंदोलन करण्यासाठी भाग पाडू नका, आम्ही निषेध व्यक्त करतो याद्वारे आणि तहसील कार्यालयामध्ये एक निवेदन देऊन आम्ही पुन्हा एकदा आवाहन करतो की वारकरी संप्रदायावरती जो झालेला आहे तो अत्याचार आम्ही निषेध व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये ही 750 वर्षापासून चालत असलेली वारी वारकरी संप्रदायाद्वारे जे होत असतो, जे कृत्य आजपर्यंत इंग्रजांनी केलं नाही ते ह्या सरकारने करून दाखवलेलं आहे। आम्ही या शासनाचा पण निषेध व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये ही वारी कंटिन्यू चालू होईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। जागर जनस्थानसाठी सागर पाटील, नवापूर। गंगाधरीच्या ओसाड महाराणावर एका शिक्षकाने नंदनवन फुलवले। या शिक्षकाने आतापर्यंत तब्बल 15,000पेक्षा जास्त झाडे लावली आहेत। बरं, ही झाडे फक्त लावलीच नाही तर ती जगवली सुद्धा आहे। प्रत्येक व्यक्तीला काही ना काही छंद असतोच। कुणी जुनी नाणी जमा करतो तर कुणी पुस्तके, कुणी काय तर कुणी काय। मात्र गोरख जाधव या शिक्षकाला झाडे लावण्याचा छंद लागलाय। आतापर्यंत या शिक्षकाने तब्बल 15,000पेक्षा जास्त झाडे लावली आहेत। बरं, ही झाडे फक्त लावलीच नाही तर ती जगवली सुद्धा। गंगाधरी गावामध्ये सन 2007 पासून वृक्षरोपणाचं काम करतो। पहिले आम्ही वृक्ष लावत होतो, पण नंतर त्याच्याऐवजी मी बीज रोपण चालू केलं आणि बीज रोपणामुळे फायदा असा होतो, जंगल निर्मितीमध्ये मोठा फायदा होतो। कारण झाड वाढण्याला वेळ, त्याचं संगोपन करणं थोडंसं कठीण जातं, पण झाडाचं संगोपन करणं थोडं सोपं जातं आणि त्यामुळे आम्ही जंगली झाडाचे पळस, आपटा, खैर, बाभूळ, बोर, लिंब यांचं बीज रोपण करतो आणि त्यांना परत त्यांची पावसाळ्यामध्ये निंदणी करून हिवाळ्यामध्ये त्यांना भर लावतो आणि भर लावल्यामुळे हे झाडं उन्हाळ्यात सुद्धा जिवंत राहतात। किती झाडं लावली आणि किती साधारण आम्ही 15,000च्या आसपास झाडं लावली असेल आणि 80% झाडं आमची जिवंत आहे आत्तापर्यंत। का करतात? आवड म्हणून करतो हे वृक्षरोपणाची आणि काळाची गरज आहे। पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे। नांदगाव तालुक्यातील गंगाधरी या गावच्या आजूबाजूला असलेल्या महाराणावर मोठ्या प्रमाणावर त्यांनी झाडे लावली आहेत। त्यात त्यांना त्यांची पत्नी, मुले हे देखील मदत करतायत, तर गावचे सरपंच, ग्रामस्थ तसंच पर्यावरण प्रेमी देखील त्यांना मदत करतात। लावायचे वृक्ष आणून त्याचं रोपण करायचं यापेक्षा मुळात वृक्षाच्या बिया शोधणं, त्या जमिनीत त्याचं रोपण करणं आणि आलेल्या रोपांना त्याचं संगोपन करत वाढवणं आणि त्यातून ठिकठिकाणी वृक्षारोपण करणं या ध्येयानं गोरख जाधव सर यांनी अतिशय चांगलं महत्त्वाचं काम या भागात केलेलं आहे। त्याच्यामुळे हा सगळा परिसर आता नजीकच्या काळात तुम्हाला हिरवागार झालेला दिसेल। गेले 10-12 वर्षापासून ते सातत्यानं हे काम करत आहेत, प्रसंगी पदरमोड करतायत, स्वतःच्या खिशाला झळ लावतायत, आपला अर्धा वेतन त्याच्यावर ते खर्च करतायत। ही खरं कौतुकास्पद गोष्ट आहे। आमच्या तळेवस्ती येथील श्री गोरख सर जाधव हे गेल्या 15 ते 10-15 वर्षापासून पर्यावरणचा जो ऱ्हास होतोय, जे आमच्या भागातील जे शासकीय डोंगर होती किंवा ज्या भागांमध्ये आज कुठेही समजा हिरवळ नव्हती, त्या हिरवळीचं एक झाडं लावून त्यांनी आज हा जो आपण बघतोय का, हा जो पूर्ण डोंगर हिरवा केलेला आहे। आम्ही हे सर्व आमचे जे डोंगराळ भाग जो ओसाड पडलेला होता पूर्ण हिरवं करण्याचं काम आम्ही करत आहोत। त्यांनी आतापर्यंत तब्बल 15,000पेक्षा जास्त झाडांची लागवड केली असून त्यापैकी 80% झाडे जगवली आहेत। त्यांच्या या कामामुळे तालुक्यातील अनेक डोंगराळ भाग हिरवाईने नटलाय
अशा या ध्येय वेडा वृक्षप्रेमीला जागर जनस्थानचा सलाम. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, नांदगाव. नांदुरी येथे निसर्ग सौजन्य ग्रुपच्या वतीनं नागरिकांना भारतीय तसंच जंगली बियाणांचं वाटप करण्यात आलंय. नांदुरी येथे निसर्ग सौजन्य ग्रुपच्या वतीनं पंचकृषीत राहणाऱ्या व्यक्तींना अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावालकर यांच्या शुभ हस्ते नांदुरी भागातील नागरिकांना जंगली बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस अपर अधीक्षक यांनी निसर्ग सौजन्य ग्रुपने केलेल्या कारकिर्दीबद्दल कौतुक केले. आणि तुमच्या ग्रुपचं एक चांगलं आहे की फक्त तुम्ही झाडं लावून सोडत नाही आहे, ती टिकवताय. त्याच्यासाठी पाण्याच्या योजना वगैरे करता. मी मागच्या वेळी आले तेव्हा मी बघितलं ते पूर्ण ड्रीप केलं तुम्ही आणि सगळं काही केलेलं आहे. तर असंच पर्यावरणासाठी काम करत राहा. आपण बाकीचा आपला उद्योग व्यवसाय तर करतोच, पण पर्यावरण टिकलं तर आपण सगळेजण टिकणार आणि आपल्या पुढच्या पिढ्या टिकणार आहेत. त्यामुळे तुम्ही हे जे काही उपक्रम चालवताय तो अत्यंत स्तुत्य आहे आणि अभिनंदनीय आहे. आपण असेच इथून पुढे पण करा आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांना पण घडवायचे. नागरिकांनी त्याला या ठिकाणी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आपण पाहिलं तर सप्तशृंगी गडावरती मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी केवळ वृक्षारोपण करून आपण थांबलेलो नाही, तर ती झाडं कशी जगतील या दृष्टीने सुद्धा आपले प्रयत्न आहेत. त्या दृष्टीने त्या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन करण्याचं काम आपण केलेलं आहे. आता आज ही जी बिया आपण वाटप केलेल्या आहेत, या बियांचं वाटप नाशिक ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक माननीय शर्मिष्ठा वालावलकर मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण केलेलं आहे. आणि या बिया ज्या आहेत त्या पुढच्या 3 वर्षामध्ये त्यांचं चांगल्या पद्धतीने झाडांमध्ये कसं रूपांतर होईल या दृष्टीने आपण लक्ष देणार आहोत. यावेळी ग्रामपंचायत नांदुरी सदस्य तसंच सप्तशृंगी गड ग्रामपंचायत सदस्य तसंच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी इम्रान शहा, कळवण. नाशिक रस्त्यावर लखमापूर फाट्याजवळ मोटरसायकलला स्विफ्ट कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जवळपास 17,000 सभासद नाशिक सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहे. 1250 टनापेक्षा जास्त गाळप क्षमता असलेला हा साखर कारखाना आहे. कारखाना सुरू असताना जिल्हा बँकेकडून कारखान्याने कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले. असे असले तरीही कारखाना बंद पडला आणि कर्जाचा आलेख वाढत गेला. कर्जाच्या परतफेडीसाठी बँकेने कारखान्यावर जप्ती देखील आणली होती. या सर्व प्रकारामुळे कारखान्याचे जवळपास 135 कामगार बेरोजगार झाले. तसेच ऊस उत्पादक हजारो शेतकऱ्यांच्या अडचणीही वाढल्या होत्या. या अडचणीवर मात करण्यासाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे तसंच देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे यांनी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू केले होते. नाशिक सहकारी साखर कारखाना पुन्हा चालू होण्यासाठी नुकतीच मंत्रालयात सहकार तसंच पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या समवेत माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार सरोज आहिरे, सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव, साखर आयुक्त, प्रादेशिक साखर सहसंचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे प्रशासक, नाशिक सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी, या संघटनेचे पदाधिकारी तसंच अन्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते. या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली. बैठकीचे इतिवृत्त तयार करण्यात आले असून यात जिल्हा बँकेने 7 दिवसात ई निविदा प्रक्रिया राबवावी असे सहकार मंत्री पाटील यांनी आदेश काढून हा प्रश्न मार्गी लागल्याचे संकेत दिलेत. यामुळे शेतकरी तसंच कारखाना कामगारांच्या आशा पल्लवित झाल्या असून माजी खासदार देविदास पिंगळे तसंच आमदार सरोज आहिरे यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले. यामुळे सरोज आहिरे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माजी खासदार देविदास पिंगळे यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तसं म्हणलं तर नाशिक कारखाना याचं कार्यक्षेत्र हे 3 तालुक्यात जवळजवळ 4 तालुक्यामध्ये आहे. जवळ 17,000 सभासदांचा हा कारखाना आहे. जवळजवळ 10 वर्षापासून हा कारखाना बंद पडलेला आहे, बंद अवस्थेत पडलेला आहे. त्या ठिकाणी आमच्या मार्केट कमिटीचे चेअरमन देविदास शेठ पिंगळे व आमदार सरोजताई आहिरे यांच्या प्रयत्नामुळं त्या ठिकाणी मंत्रालयात मिटिंग झाली आणि त्यांच्या प्रयत्नाला या ठिकाणी यश आलेलं असं दिसतंय. आणि मला वाटतं ह्या कालच 2 दिवसापूर्वी निविदा काढावा म्हणून असा वर्तमानपत्रात वाचलेला आहे. त्याची प्रतिक्रिया इतकी चांगली ह्या ठिकाणी नाशिक कारखान्याचं जे कार्यक्षेत्र आहे त्या शेतकऱ्यांच्या बाबतीत हा कारखाना चालू झाला पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची बाब या ठिकाणी दिसते. या ठिकाणी अनेक लोक विरोध करतात, ज्यांनी प्रयत्नही करून पाहिला नाशिक कारखाना चालवायला, त्या ठिकाणी नाशिक कारखाना चालवण्यासाठी त्यांनी सक्षम दिसत नाही आणि ह्या प्रयत्नांना त्यांनी कामाचे या ठिकाणी विरोध करतात. जर बघितलं तर नाशिक कारखान्यातल्या कार्यक्षेत्रातले शेतकरी या ठिकाणी जे विरोध करतात त्यांना माफ कधी करणार नाही आणि हा कारखाना चालला पाहिजे अशी आमची दृष्टी सगळ्या शेतकरी सभासदांचं म्हणणं आहे.
जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक. या बातमीसोबतच वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका. आपण पाहत राहा जागर जनस्थान. स्वतःबरोबर इतरांची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.